नमस्कार मित्रमैत्रिणींनो. त्या जंतर मंतरवरून गर्दी ओसरली असली तरी मुंबईमध्ये शिवाजी पार्कवर जंतर मंतरपेक्षाही जास्त गर्दी आज जमली होती. आज ठाकरे बंधू यांनी या ठिकाणी सेलिब्रेशनसाठी लोकांना बोलवलं होतं आणि मोठ्या प्रमाणावर जेनझी म्हणजे तुम्ही गर्दी बघा, लांब लांब नजर जाईपर्यंत तुम्हाला लोकांची गर्दी दिसते. लोकांच्या हातामध्ये तिरंगे दिसत आहेत, लोकांच्या हातामध्ये वेगवेगळे बॅनर दिसत आहेत आणि हे सगळे लोक एकत्र आले होते ते म्हणजे सेलिब्रेशन करण्यासाठी, या लोकशाहीचं सेलिब्रेशन करण्यासाठी, की कितीतरी वर्षांनंतर एक थोडीशी होप आपल्या मनामध्ये निर्माण झाली की आपल्या देशामध्ये खरंच आपण चुकीच्या लोकांना बाजूला करू शकतो आणि काहीतरी प्रयत्न करू शकतो. हा विश्वास या सगळ्या आंदोलनामधनं मिळाला आणि म्हणून हे सगळे एकत्र आलेले होते. खरं तर हा कुठल्याही पक्षाचा कार्यक्रम नव्हता. तुम्ही जर स्टेज नीट बघितलं तर तुम्हाला दिसेल की राज ठाकरे आहेत, उद्धव ठाकरे आहेत, मात्र त्यांनी मागे कुठल्याही प्रकारे नेहमी जसं त्यांच्या कार्यक्रमामध्ये राज ठाकरेंचा असेल तर भगवा कलर असतो, त्याच्यानंतर तिथे रेल्वे काढलेली असते, रेल्वेचं इंजिन काढलेलं असतं, किंवा उद्धव ठाकरेंचं असेल तर मशाल काढलेली असते, नाव असतं, पक्षाचं नाव, चिन्ह हे सगळं दिलेलं असतं. पण आज मात्र यांच्या स्टेजवर कुठल्याही प्रकारचं पक्षाचं नाव, पक्षाचा झेंडा दिसला नाही. हे सगळेजण एकत्र आले होते या भारतासाठी. बऱ्याच लोकांच्या हातामध्ये तिरंगा होता. आदित्य ठाकरे यांच्या हातामध्ये तिरंगा होता आणि ही तिरंगा रॅली होती की आज यांनी दादरमध्ये शिवाजी पार्कावर ही जी आहे ती रॅली बोलवली होती, लोकांना बोलवलेलं होतं. या ठिकाणी जर का तुम्ही बघितलं तर नेमकं काय झालं, काय बोलले हे दोघंही जण ते मी सांगणार आहेच. पण सगळ्यात पहिल्यांदा बघूया की काल जरी धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलेला असला तरी तिथे आलेल्या लोकांना नेमकं काय म्हणायचं होतं. मला असं वाटतं आजसुद्धा जे आहे ते या शिवाजी पार्कावर बॅनर झळकले आहेत. पुढचा नंबर कोणाचा आहे याच्याबद्दलचे बॅनर आहेत, मोदींबद्दलचे बॅनर आहेत. तुम्ही बघा एका मागून एक. तुम्हाला इथे शेजारी दिसत आहे की एक भगतसिंग यांचं चित्र काढलेलं आहे आणि सांगितलं आहे देशभक्ती दिखाओ, अंधभक्ती नाही. थोडक्यात या देशामध्ये जे अंधभक्तांचं टोळी वाढली होती त्यांना हा इशारा होता. त्याच्यानंतर खाली बघा, त्याच्या खाली तुम्हाला दिसत आहे मुली आहेत या सगळ्या आणि या मुलींच्या हातामध्ये काय बॅनर आहे बघा, नीट वाचा. ना लाठी से ना किलो से हमने कर दिखाया अपने रीलो से. ते म्हणाले की आम्ही ना दंडा वापरला, ना आम्ही खेळे वापरले, आम्ही तुमच्यासारखी हिंसा वापरली नाही, आम्ही आमचे रील बनवले, आम्ही आमच्या मनातलं बोलत राहिलो आणि आम्ही करून दाखवलं. खाली लिहिलेलं आहे भिडू अपना मेरुदंड सीधा रख, म्हणजे तुझा पाठीचा कणा हा ताठ असला पाहिजे. पुढे बघा बाबासाहेब आंबेडकरांचं बॅनर आहे, वी आर इंडियन फर्स्टली अँड लास्टली. थोडक्यात हिंदू मुस्लिम करू नका, आपण इंडियन आहो. प्रचंड तुम्हाला गर्दी दिसत आहे, लोकांच्या हातात तिरंगे आहे. अनेकांनी आपले चेहरेसुद्धा लपवले, कारण या सरकारची काय गॅरंटी. इथं तर देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहे, कधी कोणावर केस टाकतील. लोकांना भीती असते, अर्थात ते टाकणार नाही पण भीती असते म्हणून तोंडसुद्धा झाकून येत आहेत, मास्क लावून येत आहेत, तोंड बांधून येत आहेत. पण लोक रस्त्यावर आलेले आहेत, राजीनामा झाला तरी आलेले आहेत. या ठिकाणी बघा इथे तुम्हाला बॅनर दिसत आहे. त्याच्यानंतर देश का खलनायक खूप मोठं बॅनर एक घेतलेलं आहे एका व्यक्तींनी आणि इथे बघा कोणाचा फोटो आहे. का असं म्हणलं आहे तर परवाच्या दिवशी संसदेच्या रस्त्यावर ज्या विद्यार्थ्यांचं रक्त सांडलं आहे हे कोणाच्या सांगण्यावरून सांडलं आहे. कोण आहे, गृहमंत्री कोण आहे आणि गृहमंत्री कोणाला सांभाळतं. पोलीस हे खातं गृहमंत्र्याच्या अंतर्गत येतं, त्याच्यामुळे खलनायक म्हटलेलं आहे. सगळ्यात जास्त त्रास झाला यांच्यामुळे. त्यानंतर बघा देशभक्त बनो अंधभक्त नाही असे काही आहे. वी द पीपल ऑफ इंडिया आहे, हिंदू किंवा मुस्लिम करू नका असं एक बॅनर आहे खाली. त्याच्यानंतर पुढचं बॅनर बघा, एक छोटंसं बाळ आहे, छोटंसं लेकरू आहे खाली. ते म्हणते थँक्यू जेनझी फॉर सेविंग माय फ्युचर. हे तर जेनझी नाही, हे जेन अल्फा आहेत, पण जेनझीने आमचं फ्युचर वाचवलं असं ते म्हणत आहेत. त्याच्यावर बघा ब्रँड न्यू रेजिग्नेशन कमिंग सून. नवीन रेजिग्नेशन येतं आणि फोटो बघा, नीट बघा, मोदींच्या सोबत इथे गडकरींचा फोटो आहे. त्याच्यानंतर पुढे निर्मला मॅडमचा पण फोटो आहे. वी मिलेनियल्स वॉन्ट निर्मला ताई टू रिझाईन. जेनजींना शिक्षण मंत्र्याचा राजीनामा पाहिजे होता, पण मिलेनियल्सला कोणाचा पाहिजे आहे, निर्मला ताईचा पाहिजे आहे. नि मिलेनियल्स म्हणजे जे 97च्या आधी जन्मलेले आहेत, जे आता नोकरी करतात, ज्यांच्याकडे 4 चाकी गाडी आहे, जे टॅक्स भरत आहेत, त्यांना सगळ्यात जास्त त्रास आहे हे टॅक्सचा.
इथेनॉलचा त्रास आहे आणि त्याच्यामुळे मिलेनियल्सला पाहिजे या दोघांचा राजीनामा. आणि खूपच हे हा बघा पुढचा बॅनर बघा. खलनायक म्हणलेला आहे, सदी का महानालायक, ना असा शब्द लिहिला आहे. का म्हणलेला आहे अमिताभ बच्चनच्या या फोटोला? तर कारण हा माणूस उभा राहिला नाही, एक साधं ट्विट केलं नाही. महानायक हिरो कोणाला म्हणायचं? आपण मला असं वाटतं आता परत एकदा डिफाईन करायला पाहिजे की आपण ज्यांना हिरो मानत होतो ते आहेत का हिरो? खरे हिरो तर ते आहेत ती कोणालाही घाबरत नाही. ते फक्त पिक्चरमध्येच न्यायासाठी झगडत आहेत, पिक्चरमध्येच बाबा गुंड्यांसोबत नाही 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 नाही, ते रिअल आयुष्यात न्यायासाठी झगडणारे ते खरे हिरो असतात. आणि हा हिरो नाही कारण की एक शब्द काढला नाही विद्यार्थ्यांसाठी. उलटं ते अरिजित सिंग तुम्हाला माहिती असेल काय म्हटलेलं आहे, माझे सगळे गाणे तुम्ही डिलीट करून टाका पण मी विद्यार्थ्यांसाठी उभा राहीन. तुम्हाला माझा राग आला तरी चालेल, मला अनफॉलो केलं तरी काहीही करा, मी उभा राहीन. असे ताट करण्याचे काही लोक होते, समोर आलेले होते, आधीपासून काही लोक आलेत पण मोजके आलेले आहेत. आणि म्हणून ज्यांना हिरो हिरोईन त्यांचे पिक्चर पाहणे बंद करा, जाऊही नका. जे विद्यार्थ्यांसोबत उभे राहिले त्यांच्यासोबत जा असं मी म्हणेन. आता या आजच्या या सगळ्या याच्यामध्ये काय झालं तर थोडंच बोललेलं आहे. राज ठाकरे थोडंसं बोलले, उद्धव ठाकरे थोडं बोलले. राज ठाकरेंनी सांगितलं की या जेनझीनी या सरकारच्या झिंच्या उपटलेल्या आहेत. आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की बाबा हे सगळं जे काय करून दाखवलं फार पॉझिटिव्ह वाटते आणि आपण हे सेलिब्रेशन करतो आहोत की आता लोकशाही जी आहे ते आपण अजून बळकट करू. उद्धव ठाकरे म्हणाले की हा पुढचा नंबर आहे, खड्डा मंत्र्यांचा नंबर आहे, इथेनॉलचा नंबर आहे. त्याच्यानंतर त्यांनी अनेक मंत्र्यांची नावं घेतले. ते म्हणाले निर्मलाताई तुम्हाला फायदे सांगत आहे पेपर फुटीचे. किंवा फडणवीसांना टोला मारला. ते म्हणतात फडणवीसांनी आता पक्ष फोडाफोडीपेक्षा काम करण्यावर लक्ष द्यावं. आता कळलं असेल तुम्हाला हे जेनझी तुम्हाला पण खाली आणू शकते, इशारा दिला होता. तर असं ते बोलले. त्याच्यानंतर त्यांनी हे सांगितलं की हे जे काही आहे आता लढाई, मला असं वाटतं खरंच त्यांनी डिफाईन केली की भारत विरुद्ध भाजप अशी झालेली आहे. कारण भारत, प्रामाणिक भारतीय लोक ज्यांना खरोखर या देशाची तळमळ आहे ते एकीकडे दिसले आणि भाजप एकीकडे दिसला. नीटसाठी उभा राहणारा, न्यायासाठी उभा राहणारा भारत एकीकडे दिसला. मदत करणारे हिंदू मुस्लिम सर्व जाती धर्माचे लोक दिसले. पण भाजपचे लोक त्याच्यात नव्हते. भाजपचे लोक या सगळ्या आंदोलनाला बदनाम करण्याच्या मागे लागले होते. हे कसे अँटी नॅशनल आहे, हे पाकिस्तानी फंडेड आहे, बांगलादेशकडून आलेलं आहे, चायनानी फंड केलेला आहे. काय काय नॅरेटिव्ह पसरवले भाजपवाल्यांनी, ते काहीच खरं नव्हतं. कारण एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्टरनी सांगितलं की असं काहीही आढळून आलं नाही, फॉरेन फंडिंग आढळून आलेलं नाही आहे. तरी पण भाजपवाल्यांनी पसरवलं ना की सोनम वांगचूक कसे बाबा देशद्रोही आहेत. शेवटी अंधभक्त ज्यांना देशद्रोही म्हणत होते त्यांना ज्यूस पाजलं आहे भाजपच्या मंत्र्यांनी. तर हे सगळं जे आहे ते एकीकडे होतं. सगळा पैसा लावला होता भाजपने, IT सेलनी. कारण पैसा सगळ्यात जास्त त्यांच्याकडे आहे. ते विकत घेऊ शकतात लोकांना, पण लोकांची मनं नाही विकत घेऊ शकत. त्यामुळे या आंदोलनामध्ये या 8 दिवसात मी तर म्हणते काय बघायला मिळालं, काय बॅनर बघायला मिळाले. तुम्ही खरोखर उतरायला पाहिजे आंदोलनात. म्हणजे मी 3 दिवस गेली होती. मला इतकं पॉझिटिव्ह वाटत होतं. ते सगळ्यांचे बॅनर, तो उत्साह, ते नारे, ते सगळं बघून असं वाटत होतं येस भारत जागा झालेला आहे. कुठेही वाटलं नाही की या लोकांना काहीतरी चुकीचं पाहिजे. नाही, त्या सगळ्यांना पाहिजे होतं की आपल्या भारतासाठी सगळ्यात चांगले दिवस येणं. आणि म्हणून जो आहे तो हा सगळा जल्लोष, ही गर्दी तुम्ही बघा, हे जे फोटो आहे त्याच्यावरनं कळत असेलच तुम्हाला की हे काय आहेत. पण शेवटी जे उद्धव ठाकरेंनी सांगितलं की ही जी ठिणगी पेटलेली आहे ती आपल्याला तेवत ठेवायची आहे. मी तर म्हणेन हा सगळ्यात चांगला मेसेज आहे की आता हे जे काही सुरू झालं आहे हे आपल्याला संपू नाही द्यायचं आहे. जोपर्यंत या देशामध्ये अत्यंत प्रामाणिक लोक प्रत्येक महत्त्वाच्या पदावर बसत नाही तोपर्यंत आपण बोलत राहिलं पाहिजे. तोपर्यंत आपण आंदोलनासाठी हाक दिली पाहिजे. आंदोलनाची हाक दिली तर रस्त्यावर गेलं पाहिजे, बॅनर घेऊन गेलं पाहिजे. जे आपल्याला पाहिजे, जे आपल्याला हवं आहे ते बोललं पाहिजे. तरच जो आहे तो आपला देश खऱ्या अर्थाने पुढे जाईल. खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांना ज्याच्यामध्ये फायदा आहे, कुणाचंही ज्याच्यामध्ये नुकसान नाही, असा भारत घडवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की ही जी ठिणगी पेटलेली ती संपू नाही द्यायची आहे. समाधान मानायचं नाही एवढ्यावर. आता जे चुकीचं वाटतंय बोलत राहा, घाबरू नका. अनेक लोक घाबरत होते. आता लोकांना कळलं अरे हे जेनझी घाबरत नाही आहे,
त्या पोलिसाच्या गाडीला हात लावून उभी राहिली ती बाई, मुलगी. कोणी त्या पोलिसांना प्रश्न विचारतंय, कोणी म्हणतंय गॅस नाही आहे का तुमच्याकडे? टिअर गॅस नाही आहे का तुमच्याकडे? पाण्याची व्यवस्था नाही आहे का? तुम्ही दंडे मारा, किती मारायचे ते. अरे घाबरत नाही आहे हे लोकं. तुम्ही कशासाठी घाबरताय? आत्ता बोला. ही वेळ गेलेली नाही आहे, अजूनही वेळ गेलेली नाही आहे. आणि आत्ता बोलत राहिले ना तर खूप लवकर आपल्याला अजून चांगले दिवस बघायला मिळतील. आज मुंबईमध्ये हे जे काय झालं आहे त्याच्यावर मला हे सगळं सांगायचं होतं. तुम्ही गेले होतात का? मला जायचं होतं ॲक्च्युली. जर धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा नसता दिला मी आज गेली असती, कारण आज नॉर्मल आंदोलन होतं, पण त्या आंदोलनाचं रूपांतर सेलिब्रेशनमध्ये झालं. आणि त्यामुळे जे आहे ते मला असं वाटलं की इथून मुंबईला ट्रॅव्हल करणं म्हणजे त्यापेक्षा मी म्हटलं की आपण घरूनच सेलिब्रेशन करून आपण प्रत्येकाने सेलिब्रेट केलं पाहिजे, पण बोलत राहिलं पाहिजे. आणि मी सुद्धा बोलत राहणार आहे, आपले व्हिडिओ येत राहणार आहे. याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा. थांबते. थँक्यू सो मच.